हॅलो, नमस्ते. कसं काय आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपलं बायोलॉजिकल एजिंग आणि कमी कसं दिसायचं. आता आपल्याला माहित आहे काही लोक का नाही 70चे असतात दिसतात 50ची का म्हणून. काही लोक 40चे असतात दिसतात 60 सारखं. सपोज मी विचारलं कोणालाही, व्हॉट इज द एज ऑफ युअर लिव्हर, व्हॉट इज द एज ऑफ युअर लंग्स म्हटलं की तुम्ही म्हणाल अहो असं काही म्हणता, लिव्हरचं आणि लंग्सचं वय असते का? अहो असते. हे बघा, जी लोक भरपूर दारू पितात ते लोकांचं लिव्हर 30चे असले तरी 50चं होते किंवा 60चं होते. आणि स्मोकिंग वगैरे करतात त्यांचे लंग्स वर्ष 25 असलं तरी 60चे माणसासारखं बनते. ह्याला आपण म्हणतो लिव्हरचं वय किंवा आपले लंग्सचं वय. आता आपल्याला माहित आहे आपलं वय वेगवेगळ्या टाईपना आपण मोजतो. एक म्हणजे आपण जन्मलेले तारखेपासून क्रोनॉलॉजिकल एज म्हणतो त्याला. आणि आपली शरीर कसं आहे म्हणजे यंग आहे का वयापेक्षा ओल्ड आहे त्याला बायोलॉजिकल एज म्हणतो. तसंच सायकोलॉजिकल एज मनानं आपण आता 60चे 70चे 80चे असलो तरी किंवा 90चे. आता आशा भोसलेजी बघा वय वर्ष 92, अजून त्या श्रींचं इंटरव्ह्यू घेतात, गाणं म्हणतात, स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देतात. मग त्यांचं वय काय 16 किंवा 21 म्हटलं तरी चालेल. हे सगळं वेगवेगळं वय असते. आता बायोलॉजिकल एज कितीतरी लोकांचं काय होते माहिती का? आता तुम्हाला मी वीरप्पनचं सांगतो. कुख्यात दरोडेखोर आपल्याला माहित आहे वीरप्पन. 2004 साली त्याला मारलं गेलं तेव्हा त्याचं वय होतं 52 इयर्स 52 वर्ष. पण त्याचं बायोलॉजिकल एज होतं 25 वर्षासारखं. डॉक्टर्स पण एकदम चकित झाले. ह्याचं कारण म्हणजे त्याचं लाईफस्टाईल नियर टू द नेचर. आणि आपलं हे वय का जास्त वाटते आपल्या वयापेक्षा, ह्याला मेन कारण आहे फूड इनटेक आणि स्ट्रेस आणि थोडाफार एन्व्हायरमेंट. आता फूड इनटेक म्हणजे आपण साखर भरपूर खाल्ली, मैदा खाल्ला, मीठ खाल्लं, तळलेले पदार्थ खाल्ले, हे सगळ्यामुळे आपलं वय जास्त झालेगत दिसू शकते. स्ट्रेस, कोणाला तणाव असला, काही चिंता असली तरी वय त्यांचं आहे त्याच्यापेक्षा म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज पेक्षा जास्त दिसू शकते. इन द सेम वे एन्व्हायरमेंट, प्रदूषण, हवेचं प्रदूषण असलं की तिथे पण आपलं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त दिसू शकेल. आता हे सगळे टेस्ट बाहेर पण केले जातात, घरात पण आपण टेस्ट करून बघू शकतो. फ्लेक्सिबिलिटी टेस्ट असतात किंवा एका पायात उभं राहायचं किंवा उठा बशा काढायच्या किंवा सूर्यनमस्कार, हे सगळं करून पण आपण आपलं आरोग्य व्यवस्थित घरातच टेस्ट करू शकतो. म्हणजे मी कसं आहे, मी आहे का व्यवस्थित का नाही, होत नाही, हे सगळं आपण बघू शकतो. आता हे सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करायला पाहिजे? फूड म्हटलं नियर टू नेचर आपण खात राहायला पाहिजे. म्हणजे भरपूर फळं, भाज्या, आणि त्या सुद्धा का नाही बागेतनं आपले घरी किचनला पोचायची वेळ
अगदी कमीत कमी असावी, म्हणजे त्या ताज्या असतात. भरपूर हे सगळं सेवन करायला पाहिजे आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण व्यायाम, आपलं रोजचं व्यायाम ठेवायला पाहिजे. आणि स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. हल्ली प्रत्येक जण म्हणतो स्ट्रेस आहे. लहान मुलं म्हणा, मोठी म्हणा, प्रत्येकाला काहीतरी स्ट्रेस असतो. मग हे स्ट्रेसमधनं आपण लांब कसं पडायचं हे एकच आपण ठरवायचं. आपले कंट्रोलमध्ये असलेलं आपण करायचं, बाकीचं देवावर सोडायचं. हे बघा, देवाची गरज असते इथे, आपल्याला देवाची गरज असते. त्यामुळे हे सगळं आपण केलं का नाही, आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो. आणि मेन म्हणजे कोणी काही एवढंसं म्हटलं की लगेच मनाला लावून घ्यायचं नाही, सोडून द्यायचं. तो म्हणाला ना त्याला, आता कोणी तुम्हाला काही गिफ्ट दिलं, तुम्ही घेतला नाही, तर कोणाला बिलॉंग करते? जे ना दिले त्याला. इन द सेम वे त्यानं काही तुम्हाला म्हटलं, तुम्ही तर एक्सेप्ट केलं नाही, जाऊ देत, त्याचं त्याला म्हणायचं. त्यामुळे किंवा बाकी लोक काय म्हणतात ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. हल्ली काय झालं माहिती काय, काही लोकांची सवय ती झालेली आहे, त्यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यांना दुसऱ्याला नावं ठेवायची, दुसरेबद्दल काही बोलायचं, हे त्यांचं बर्थ रेट असल्यासारखं असते. असू देत, त्यांचं रेट त्यांना. मग आपण काय करायचं, आपण त्यांना इग्नोर करायचं, म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचा स्ट्रेस येत नाही. त्यामुळे किंवा काही आता आपण ड्रायव्हिंग करत जातो कुठेतरी, खूप एकदम गर्दी असते, आपल्याला पुढे खूप हळूहळू जावं लागते. मग आपण काय म्हणायचं, 5 मिनिटं उशीर होईल पोचायला, एवढ्यात ना, असू देत, काही हे नाहीये, असं एवढ्यात ना म्हणायचं. कशालाही टेन्शन घ्यायचं नाही. फंक्शनला जायला उशीर झाला, आवरलं नाही, आपण कसं करतो, लगेच अमुक तमुक, उशीर होतो, आता निघा का, आवरलं नाही का तुमचं, होऊ देत ना 5-10 मिनिटं उशीर, एवढ्यात ना चालते म्हणायचं. त्यामुळे डोक्याला त्याचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. घरातही असं कित्येक वेळा घरातली माणसं सुद्धा टेन्शन देणारी असतात. जरासं काही स्वयंपाकात चुकलं तरी लगेच मुलं असतील, नवरा असतील, नावं ठेवणारे असतात. चांगलं झाल्या वेळा बोलणार नाहीयेत, पण कुठे काही जरा कमी जास्त झालं हे असते. अशा वेळा आहे का नाही, त्यांची सवयच आहे ती म्हणायचं, सोडून द्यायचं. आणि हे सगळ्याला का नाही, मेन आपण काय करायला पाहिजे, आपण आपला स्वतःला कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. हे बघा, दुसऱ्यानं कसं वागावं हे काही आपल्या हातात नाही, तर त्यांच्या हातात आहे. त्यांचा रिमोट आपल्या हातात नाही. मी कसं वागायचं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे दुसरा काय म्हटला तरी मी किती लक्ष द्यायचं त्याच्याकडे, मी किती त्याला दुर्लक्ष करायचं, हे मी शिकून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याला बोलून उपयोगाचं नाही. त्यामुळे माझा रिमोट कंट्रोल माझ्या हातात राहायला पाहिजे. स्वतःला मला कंट्रोल करायला यायला पाहिजे. आणि झोप तुम्ही व्यवस्थित घ्यायला पाहिजे. पाणी भरपूर प्या, झोप व्यवस्थित घ्या आणि सकाळचे उन्हात कायम 10-15 मिनिटं तरी फिरून येत जावा. म्हणजे आपलं बायोलॉजिकल एज कमी राहते. अँटी एजिंग म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही 60 वर्ष असला तरी तुम्ही 40शीचे दिसाल. आणि बाहेरचं जरा जंक फूड वगैरे खाणं कमी करायचं, तळलेले पदार्थ कमी करायचे, शुगर, सॉल्ट, मैदा हे पण कमी करायचं. असं आपण जरासं आपला सिस्टमॅटिकली आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवला का नाही, आपलं बायोलॉजिकल एज कमी राहू शकते. आणि ऍक्टिव्ह राहायचं, बिझी राहायचं. बिझी राहिलं का नाही, कायम आपल्या डोक्याला काहीतरी एक काम असते. ते कामात तुम्ही गुंतून राहिलात का नाही, तुमचं वय होत नाही, वय तिथे थांबते. म्हणजे
शरीरानं आपण होतो तरी तुम्ही उत्साह राहतो, क्युरिओसिटी राहते, तुम्ही काही करायला, काम करायला ऍक्टिव्ह राहता. ते आजपासून आपण प्रयत्न करायचे ना. हॅव ए गुड डे.